जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा त्यामध्ये आपलं स्वागत आहे। इत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर क्रमांक 84 याचा आपण लाईव्ह सेशन या ठिकाणी घेत आहोत। दररोज आपल्याला एक पेपर पाठवला जातो, त्यासाठी वेळ दिला जातो। या ठिकाणी लाईव्ह मध्ये त्याचा पेपर घेतला जातो वेळेमध्ये आणि तो पेपर तपासून घेतला जातो, समजावून दिला जातो। चला आजचा पेपर नंबर 84 याचा आपण सोल्युशन पाहूया। स्क्रीनवरती प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारी आकृती ओळखा। गटामध्ये एकूण 4 आकृत्या दिलेल्या असतात, त्यामध्ये गटात न बसणारी आकृती कोणती ते ओळखायचं असतं। मागची लाईट लावू केली आणि लाईट पायामध्ये चौरस सर्वत्रच आहे आणि त्यामध्ये आतमध्ये चौरस दिलेले आहेत, तर वेगळे निघणारे पर्याय क्रमांक 1 ही आकृती वेगळी निघणार आहे। चला पुढे दुसरा प्रश्न, बाण आहे, प्रत्येकात 2 आहे। आता हे बाणाकडे पाहताय ना, पहा एक बाण उजवीकडे जातो, एक बाण डावीकडे जातो, म्हणजे कसे बाण आहेत, विरुद्ध दिशेने जाणारे। या ठिकाणचा बाण पाहिला विरुद्ध दिशेने, या ठिकाणचे बाण पाहिजे तिरके जरी असले तरी विरुद्ध दिशेने। चौथ्या पर्यायामध्ये एकाच दिशेला जाणार, तर वेगळा निघेल पर्याय क्रमांक 4। चला पुढे प्रश्न क्रमांक 3, तिसरा प्रश्न पहा। त्रिकोण आहे आणि त्याच्या आतमध्ये जाणारे बाण आहे 5। या ठिकाणी पाहिलं तर या त्रिकोण आतला जो चौकोन आहे त्यामध्ये जातो बाण, त्यामध्ये चौकोनात जातो बाण, चौकोनातून बाहेर येतोय आणि आई चौकोनात जातो। आता या ठिकाणी 3 मध्ये पहा थोडासा फरक पण आहे, जास्त योग्य कोणता हा विचार करणं गरजेचं आहे। 3 बाण आतमध्ये जातात, एक बाण बाहेर निघतो, पण गटात पर्याय क्रमांक 3 वेगळा निघेल। काही मुलं विचार करतात की हा कोणामधून येतो बाण, हा कोणामधून येतोय, हा कुठे कोणामधून येतोय। कोणामधून जरी येत नसला तर तो कुठे जातो आहे, चौकोनामध्ये। म्हणजे साम्य काय आहे त्या तिघांमधलं, तर साम्य असं आहे की ते त्रिकोणामधील जो चौकोन आहे त्यामध्ये जात आहेत बाण आणि या ठिकाणी त्या चौकोनामधनं बाहेर पडतो आहे बाण, तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे, 1 येणार नाही। तर पुढे चौथा प्रश्न घ्या। या ठिकाणी पहा जो वर्तुळामध्ये दिलेला जो कोण आहे तो बारकाईने पहा। या कोणाला परिघीय कोण असं इथं 7वीला अभ्यासामध्ये आहे। हा परिघावरती तयार झालेला कोण आहे, वर्तुळाचा हा परिघ आहे आणि परिघावर तयार झालेला कोण म्हणून याला परिघीय कोण म्हणतात। या ठिकाणी परिघीय कोण आहे, या ठिकाणी परिघीय कोण आहे, तिन्ही त्याचे बिंदू, कोणाचे तिन्ही बिंदू कोणाचा शिरोबिंदू हा परिघावरती आहे, त्याला परिघीय कोण असं म्हणतात। या ठिकाणी जो आहे वर्तुळाचा शिरोबिंदू, कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळ केंद्रामध्ये, त्याला केंद्रीय कोण असं म्हणतात। तर वेगळा निघणारे पर्याय क्रमांक 1। चला पुढे प्रश्न 5वा। या ठिकाणी काय आहे प्रश्न, हुबेहूब आकृती ओळखा। या ठिकाणी पाहिलं उजव्या बाजूला गुणिलेचं चिन्ह, त्याच्यावरून तिसरा पर्याय कट होईल। डाव्या बाजूला गोल सर्वत्रच आहे, उजव्या बाजूला खाली त्रिकोण, उजव्या बाजूला खाली त्रिकोण, त्याच्यावरून चौथा पर्याय कट होईल। या ठिकाणचा त्रिकोण उलटा आहे, तिसरा आणि चौथा कट झाला, राहिला पहिला आणि दुसरा। फरक शोधा, त्याच्यामध्ये फरक पाहिला तर आतमध्ये चौकोनात या गोलाला रेषा चिकटलेल्या आहे आणि नाही,
तिथे चिकटलेले नाहीये, तिथे चिकटलेले आहे. आपल्याला मूळ आकृतीमध्ये काय त्या रेषा चिकटलेल्या नाही, त्यामुळे आपल्याला उत्तर येणार पर्याय क्रमांक ए. चला पुढे पुढचा प्रश्न पहा. पर्याय प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न. ओके बरोबर. 6वा प्रश्न पहा. यामध्ये उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वेगवेगळे आकृती आहेत. उजव्या बाजूला गोल आहे, या पद्धतीने उजव्या बाजूला गोल सर्वत्र आहे. डाव्या बाजूला चौकोन. आता चौकोन जो आहे तो शिरोबिंदूवरती उभा आहे. या ठिकाणी बाजूवरती हा पर्याय कट होईल. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये तो चौकोन सारखा आहे. या गोलामध्ये जी उभे अधिकचं चिन्ह आहे याच्यावरनं दुसरा पर्याय कट होईल की त्या अधिकचं चिन्ह नाहीये. आपण पहिला आणि दुसरा कट केलेला आहे. राहिलेला आहे तिसरा चौथा. याच्यामध्ये फरक काय आहे? त्याच्यामध्ये फरक या ठिकाणी रंगवलेलं, या ठिकाणी रंगवलेलं नाही. आपल्याला रंगवलेलं नको आहे म्हणून तिसरा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न. यामध्ये पहा, या ठिकाणी तिरका हुबेहूब आकृती शोधतोय. तिरके दोन्ही रंगवलेले आहेत. तिरके दोन्ही रंगवलेले, इथे तिरके दोन्ही रंगवलेले नाही. हा पर्याय फक्त तिरके 2 पाहिजे, बाकीचे नाही. तिरके 2 आहे, तिरके 2 आहेत ना अजून एक एक्स्ट्रा. हा चौथा पर्याय करूया. त्या दोन्ही रंगवलेले नाही म्हणून दुसरा पर्याय करूया. राहिला पहिला आणि चौथा. तिसरा, पहिल्या तिसऱ्यामध्ये फरक काय आहे? तर या ठिकाणची रेष, या ठिकाणी रेष नाही, या ठिकाणी रेष आहे. आपल्याला पाहिजे आहे तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. तर पुढे 8वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. हुबेहूब आकृती आपण पाहतो आहोत. तंतोतंत जुळणारी आकृती. पंचकोन, याच्यावरनं कोणताही कट होत नाही. या ठिकाणचे जर हे 2 त्रिकोण पाहिले, या त्रिकोणावरही कोणताही पर्याय कट होत नाही. मात्र या त्रिकोणाचा एक खालचा जो त्रिकोण आहे, हा खालचा त्रिकोण आणि ही उभी रेष पाहिली. उभी रेष इथे नाही, पहिला पर्याय कट झाला. आता खालचा त्रिकोण जर पाहिला, हा त्रिकोण या ठिकाणी पूर्ण नाही. हा चौथा पर्याय कट होईल. हे राहिलेला आहे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये फरक काय आहे? या ठिकाणी रेष नाही, या ठिकाणी रेष आहे. रेष पाहिजे का नको? आपल्याला नको आहे, त्यामुळे तिसरा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? या ठिकाणी मोकळी जागा आहे. या ठिकाणी कोणता आकार येईल? कोणता आकार बसवला आकृती पूर्ण होईल? आकृती पूर्ण करा. पहिल्याचा दुसऱ्याशी काही संबंध आहे का? नाही. पहिल्याचा तिसरा इथं 3 नंबरची जागा रिकामी. मग पहिल्याचा संबंध 4 नंबरशी काय आहे? हो संबंध आरशातली म्हणा, पाण्यातली म्हणा, तिरके आहे. जिथं 2चा 400 असणार, म्हणजे हा बाण आहे तो इकडे जाणारा पाहिजे. या बाजूला जाणारा बाण, त्याच्यावर कोणकोणते पर्याय पडतील? 2 आणि 3. राहिला कोणता? 1 आणि 4. फरक काय आहे त्याच्यामध्ये? या ठिकाणचा हा गोल, या ठिकाणचा हा गोल. आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे? या पद्धतीने. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 10. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न अगदी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ते एकंदरीत जरा व्यवस्थित ऍडजस्ट करेल, थोडंसं ऍडजस्ट करेल. पहा या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं आहे, पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यातलं आहे. म्हणजे तिसऱ्याचं चौथ्यामध्ये पाण्यातलं असेल, आरशातलं असेल, तर दुसऱ्याचं चौथ्यामध्ये पाण्यामधलं असेल. तर या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. व्यवस्थित समजून घेतल्यानंतर हे तुमच्या लक्षात येणार आहे. आता या ठिकाणी हा स्टार पूर्ण करायचा रंगवलेला भाग तो डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये पडतो, म्हणजे या ठिकाणी रंगवलेला आहे. तो या ठिकाणी नाहीये, या ठिकाणी पाहिजे. तो इकडल्या बाजूला दिलाय, त्यामुळे हाही नाहीये. सहसा इथं फिरवून नसते, 99% नसते, क्वचित असते. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आहे. आता यात फरक आहे
तर कोपऱ्यामध्ये ही रेषा आहे आणि ही वर्तुळापासून आहे. आपल्याला कोपऱ्यातनं पाहिजे का वर्तुळापासून पाहिजे? कोपऱ्यातून पाहिजे. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 11. खूप सोपं असतं, समजून घेतलं तर अवघड काहीच नसतं. 11वा प्रश्न पहा. या ठिकाणी 1 नंबरची जागा मोकळी सोडलेली आहे. पहा बरं, 3चं 4शी काय आहे? आरशातलं आहे. 2चं 4शी पाण्यातलं आहे. म्हणजे 3चं 1 मध्ये पाण्यातलं असेल किंवा 2चं 1 मध्ये आरशात बसणार आहे. मग हा त्रिकोण पहा, तो त्रिकोण या बाजूला असणार आहे. या बाजूला त्रिकोण, त्याच्याबरोबर पर्याय होतो तिसरा पर्याय कट होतो की इथं त्रिकोण नंतर गोल पाहिजे. म्हणजे त्रिकोण आणि त्याच्यावरती गोल या पद्धतीने इथे उलटा दिला म्हणजे तिसरा पर्याय कट झाला. नंतर खाली काय आहे? इथे गोल आहे, रेष जाणारी त्याला आडवी रेष आहे. म्हणजे इथे गोल आहे, जाणारी त्याला आडवी रेष, जाणारी आडवी रेष, जाणारी आडवी रेष. पण इथं पाहिजे आपल्याला काय? गोल. या ठिकाणी काय आहे? चौकोन. म्हणजे हा पर्याय कट. म्हणजे तिसरा चौथा पर्याय कट झालेला आहे. तिसरा पर्याय त्रिकोणाच्या जागेवरून, चौथा पर्याय या ठिकाणच्या गोलावरून. राहिला 1 आणि 2. फरक पहा. 1 आणि 2 मध्ये फरक काय आहे? ही रेष आत गेलेली, इथे रेष गेलेली नाही. मग आपल्याला वर्तुळात जाणारी पाहिजे का? नाही. त्यामुळे उत्तर पहिलं कट होणारे उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे 12वा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 12. या ठिकाणी पहा, पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आपल्याला सांग, तिसऱ्या तर चौथ्यामध्ये काय आहे? हो, आरशामधला आहे 3चं 4. आणि पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातलं. म्हणजे हे पाण्यामधलं पाहिजे. म्हणजे याचं पाण्यातलं वरती होईल, याचा आरशामध्ये. याचा आरशात केलं तर ही रेष खाली गेलेली इथे लगेच खाली असणार. इथे खाली आणि मग आडवी रेष होईल. इथे खाली आडवी रेष इथं आहे बरोबर. इथे ही खाली पाहिजे होती रेष, वरती आहे. मग हा पर्याय कट होईल. तिसऱ्या चौथ्यामध्ये आहे बरोबर. नंतर यातली तिरकी रेषा पहा. ही तिरकी रेषा इकडून खाली आली, आरशामध्ये इकडून खाली येणार आहे. म्हणजे इकडून खाली अशा पद्धतीनं पाहिजे, ती यामध्ये चुकीची आहे. त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि चौथा. पहिल्या आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे शोधा. पहिल्या आणि चौथ्यामध्ये या ठिकाणी कंस गोल आहे, या ठिकाणी चौकोन आहे. मग इथं मध्ये काय होतो तयार? इथे चौकोन तयार होतो. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न. या ठिकाणी पहा, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी मालिका तयार करायची आहे. मालिका करताना एक गोष्ट वर्तुळावरती लक्ष दिलं. पहिल्यामध्ये उजवीकडे डाव्या बाजूला वर आहे, दुसऱ्या आकृतीत डाव्या बाजूला खाली आहे, तिसऱ्या आकृतीत उजव्या बाजूला खाली, म्हणजे चौथ्या आकृती उजव्या बाजूला वर. हा गोल आहे, घराच्या विरुद्ध दिशेने फिरतोय. हे गोल उजव्या बाजूला वर पाहिजे. त्याच्यावरून कोणकोणते पर्याय कट होते? पहिला पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. उत्तर लगेच आलं तेव्हा जरा बारकाईनं पहा. व या ठिकाणी मग बाकीची चिन्ह पहा. फर्स्ट गुणिलेचं चिन्ह पहिल्या कृतीमध्ये डाव्या बाजूला खाली आहे, दुसऱ्या कृतीत डाव्या बाजूला वर आहे, उजव्या बाजूला खाली, उजव्या बाजूला वर, उद्या डाव्या बाजूला वर असणार आहे. इथे तिथं गुरुत्व आहे. ओके, 2 3 तिथं बघितलं पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्रिकोण आहे, सर्वत्र त्रिकोण आहे. हा आकार सर्वत्र सारखा आहे. इथं गोल, इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे. म्हणजे किती असणार आहे? 4 गोल असणारा. आता 4 गोल असणारा. दुसरा पर्याय कट होईल, चौथा कट होईल. पहिला 1 आणि 3, त्यामध्ये 4 आहे, त्यामध्ये 4 आहे. इथे हे 4 आहेत आलेले, एक वाढतायत पण ती एकाच रेषेत आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. 2 रेषेत असणार नाही. असंही जास्तीत तर मग इथंच केलं असतं ना त्यांनी. तर यामध्ये पहा काय, चौकोन, गोल, त्रिकोण, टिपका. त्यातला टिपका निघून गेला, आपण चौकोन, गोल, त्रिकोण. पुन्हा त्रिकोण निघून गेला, चौकोन, गोल. पुन्हा गोल निघून जाईल, राहणारे
चौकोन उत्तर येणारा पर्याय क्रमांक चला पुढे प्रश्न क्रमांक 16 प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे पहा या ठिकाणी फक्त त्रिकोण आहे मध्ये या त्रिकोणामध्ये चौकोन वाढला पुन्हा या चौकोनामध्ये पंचकोन वाढला मी एक एक आकृती वाढत माझा इथे त्रिकोण होता 3 बाजू त्या चौकोन वाढला 4 बाजू पंचकोन वाढला 5 बाजू म्हणजे आता काय वाढणार आहे षटकोन 6 बाजूचा कोणताही पर्याय क्रमांक येणार आहे चला पुढे प्रश्न क्रमांक 17 प्रश्न पहा त्रिकोण आहेत 3 बाजू आहेत इथे 3 मांडलेले आहेत चौकोन आहेत 4 बाजू असणार आहे या ठिकाणी 4 रेषा आहेत या ठिकाणी 4 रेषा आहेत या ठिकाणी 2 आहेत हा पर्याय करी व इथे 4 आहे या 4 रेषा या ठिकाणी 3 रेषा कशा दिले स्वतंत्र दिलेल्या आहेत या ठिकाणी या रेषांमध्ये एक रेष मारलेली चालेल का या ठिकाणी या रेषा जोडलेल्या आहेत चालतील का उत्तर देणारे पर्याय क्रमांक चला पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न या ठिकाणी चौकोन त्रिकोणामध्ये गोल आहे इथं काय झालं गोलामध्ये त्रिकोण म्हणजे आतली आकृती बाहेर गेली बाहेरची आकृती आतमध्ये आहे त्या पद्धतीने या ठिकाणी होईल चौकोनात गोल आहे काय होईल गोलामध्ये चौकोन पाहिजे तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 येणार आहे चला पुढे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला प्रत्येक गुणवत्ता यादीतून आपल्याला पाठवतो आता या ठिकाणी पाहिजे हाच आकार आहे फक्त या बाजूला काय झाला तो आकार याचा आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी जोडलेलं आहे याचा आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी अर्धा कोन जोडणार आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक याला दुसरा काय ऑप्शन नाही इथं बारकाईने समजून गेलं ते या ठिकाणी अर्धा कोन होता म्हणजे अर्धा कोन आता ईचा हा ई काय आहे आरशातील प्रतिमा 180 अंशात फिरवलं म्हणलं आता हा बी 180 अंशात फिरवला तो आरशातील प्रतिमा म्हणलं तर कोणताही पर्याय क्रमांक 1 येणार आहे एवढे सोपे देखील प्रश्न असतात आणखी एवढे सोपे देखील प्रश्न येतात तर आपले 21वा प्रश्न आता या ठिकाणी बारकाई समजून ही पाकळी या ठिकाणी कोण असणार डाव्या बाजूला कोण असणारी पाकळी सगळं इथं उजव्या बाजूला कोण आहे पहिला हा पर्याय करतो आणि त्याचा अर्धा याच्या मधला एक भाग बनवा 2 बाकीचे एक भाग इथं 2 मधला एक भाग 2 मधला एक भाग नंतर एक भाग बनवला त्यामुळे दुसरा तिसरा येणार चौथा 2 वेळा बळी म्हणून हा पर्याय करतो राहिला 2 का 3 आता इथं लक्षात घ्या समजून आता इथं हे लक्षात जर आणायचं असेल तर घड्याळाच्या दिशेने पाहिजे घड्याळाच्या दिशेने बघत चाललो पहिल्यांदा कोणता आहे रंगवलेला नंतर कोणा नंतर भरीव कोणा भरीव आता काय पाहिजे कोणताही पहा लक्षात आली साधी सोपी घड्याळाची दिशा हे तुम्ही जर वापरलं ना तर तुमचे बरेचसे प्रश्न समजतात तर या ठिकाणी भाव कापून टाकलेला आहे हाच भाग बसवायचा आहे हा पाव भाग आहे कुठल्या ह्याच्यातला पाव भाग आहे पण पहिला आणि चौथा पर्याय पहिल्या करतो 2 आणि 3 मला सेम टू सेम बसणारा कोणता आहे आता 3 पण बसणार आहे पण तो कसा लावावा लागेल आपल्याला फिरून अगोदर सेम टू सेम बसणारा आहे ना मग फिरवल्या कशासाठी फिरवायचा तरी पर्याय क्रमांक 2 चला पुढे 23वा प्रश्न चौथीचे काय करतात रे 23वा प्रश्न या ठिकाणी का आपल्याला भाग बसवायचा आहे बा उभी रेष इथं पाहिजे त्यामुळे पहिल्या पर्याय क्रमांक 1 करतो इथं उभी रेष म्हणजे उभी रेष आणि याच्या आतमध्ये जाणारा त्रिकोण पाहिजे आतमध्ये जाणारा त्रिकोण आहे आज जाणारा त्रिकोण आहे आज जाणारा आहे का पहिला दुसरा आणि तिसरा फरक काय हो दुसऱ्या तिसऱ्यामध्ये त्या ठिकाणी उभी रेष तिरकी इथं सरळ तिरकी आपल्याला कशी पाहिजे उभी रेष मग तिरकी त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 चला 24वा प्रश्न प्रत्येक प्रश्न खूप मोलाचा आहे प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे 24वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला वर्तुळाकार आहे
जिथंही जोडल्यानंतर काय होणार आहे, वर्तुळच होणार आहे. वर्तुळ आपल्याला आलं पाहिजे, सर्वत्र वर्तुळ आहे. आता कापलेला आकार काय या ठिकाणी, तिरका आहे, थोडासा तिरका या ठिकाणी भाग. या तिरक्या भागावरनं पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 कट होईल. नंतर काय आहे, नंतर आडवी रेष उभी रेष, आडवी रेष उभी रेष, आडवी रेष उभी रेष कळते का इथं नाही, 4 पर्याय कळते. राहिला कोणता, 1 आणि 4. 1 आणि 4 मध्ये फरक काय आहे, या ठिकाणी आल्यानंतर इथं तिरका आकार, या ठिकाणी हा त्रिकोण आहे, या ठिकाणी तसा त्रिकोण नाही. आपल्याला तो पाहिला आकार, तर हा आकार इथे बसेल तर तो बसेल इथे, तर पर्याय क्रमांक 1 मधला आकार या ठिकाणी असा हा बसणार आहे. त्यामुळे 4 नंबर कडे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. तर पुढे 25वा प्रश्न. आपल्याला 25वा प्रश्न, याचा आरशातलं प्रतिबिंब, याचा आरशातलं प्रतिबिंब, आरशातलं प्रतिबिंब त्या ठिकाणी या पद्धतीने येणार आहे. त्यामुळे पहिला आणि चौथा पर्याय कट होईल. आर दुसरा आणि तिसरा मधलं बरोबर आहे. आता यात फरक काय आहे, जेचा. आता जेचा आरशामध्ये काय होणार आहे, इकडे या पद्धतीने उलट येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. चला पुढे 26वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. यामध्ये आरशातली प्रतिबिंब आहे. आता या ठिकाणी पहा, वरचा भाग रंगवलेला, म्हणजे या ठिकाणी ही कापणी, या कापणीवर हा त्रिकोण डाव्या बाजूला गेला, उजव्या बाजूला जाणार त्रिकोण, याच्यावरून तिसरा आणि चौथा पर्याय कट होणार आहे. या पद्धतीचे त्रिकोण पाहिजे. पहिल्या आणि तिसऱ्या चौथ्यामध्ये पद्धत ज्या पद्धतीने पाहिजे तशी त्रिकोण नाही, मग तिसरा चौथा कट. आता राहिला पहिला दुसरा. फरक काय आहे, रंगवलेला भाग वरचा इथे खाली, मग आपला कुठे रंगवलेला आहे, वर. आरशामध्ये वरचा भाग वर राहतो, मग वर रंगवलेला, तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. हो बरं. हे तुमच्या मी लक्षात आणून भारतीयानं काय पाहिजे, पर्याय कट पद्धत आपण कंटिन्युअसली वापरतो. का वापरतो त्याला कारण ती की आपल्याला प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे समजून घ्यायची. त्याला पुढे बाण पहा, आरशातलं प्रतिबिंब वरचा बाण असणारा वरतीच राहणार आहे, वरतीच राहणारा बाण, त्यावर दुसरा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी दुसरा बाण पहा, हा कुणीकडे गेलाय, डावीकडे. आता आरशामध्ये तो कुणीकडे जाणार आहे, उजवीकडे, त्यामुळं उजवीकडे जाणार आहे, त्यामुळं पहिला पर्याय कट होईल. तिसरा आणि चौथ्यामध्ये उजवीकडे जातोय. आता यात फरक काय आहे, या ठिकाणी या गोलामधला हा त्रिकोण आणि या ठिकाणचा त्रिकोण आपल्याला कसा पाहिजे, या ठिकाणचा हा त्रिकोण या पद्धतीनं होईल. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढे प्रश्न क्रमांक, प्रेरणा गेली का रे घरी, ओके. आणि श्रीनी, ओके. चला 29वा प्रश्न पहा, 29. अरे परीक्षा किती दिवसावाली आहे, आज किती तारीख आहे, 7. किती तारखेला पेपर आहे, 9 द्यायचा, 18. मग असा कंटाळा करून चालेल का, मग. तर 28वा प्रश्न पहा. या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब अधिकच आरशीच्या जवळ येते, तर अधिकचं आरशीच्या जवळच येणार, म्हणजे या ठिकाणी अधिकचं चिन्ह पाहिजे. कोणावर तर सगळेच आहे होते, या ठिकाणी अधिकचं चिन्ह पाहिजे, त्याच्यावर पहिला पर्याय करतो, तिसरा पर्याय करतो, चौथा पर्याय करतो. एवढ्या अधिकच्या चिन्हावर पाहिजे, तर इथे पर्याय क्रमांक 2. तर 29वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. अरे कोण हलवते रे ना, ते मागे सरकले, मागे सरक, मागे सरकले, इकडे मागे सरक. असं थोडस तिरकं होतं ते, खाली वर झालेले ते. खूप या ठिकाणी आता घडी घालण्याचं आहे.
गडी घालताना पहा, ही गडी वरून खाली घातली, इकडून इकडे घातली आणि नंतर याच्यामध्ये आकार टाकली. आता ही वाटी जेव्हा आपण उघडून इथे वाटी, इथे वाटी उघडली की इथे वाटी जाणार. वाटी सर्वत्र जवळजवळ आहे, वाटी सर्वत्र आहे. आता फरक इथे आहे, जेव्हा ही आकृती इकडे उघडेल तेव्हा याच या ठिकाणी चौकोन तयार होणारा, अशा पद्धतीने याचं आरशाच्या पद्धतीनं आपल्याला पाण्यातलं मला तिरका आहे त्यामुळे या ठिकाणी चौकोन तयार होईल आणि या ठिकाणी हा त्रिकोण या ठिकाणी इकडे उघडल्यानंतर या ठिकाणी चौकोन तयार होईल, या ठिकाणी चौकोन तयार होईल, या ठिकाणी याचा या चौकोन या ठिकाणी. या पद्धतीचा पहा चौकोन, की चौकोन पहा कसा पाहिजे, या बाजूला पॅरलल आहे, या बाजूला हे चौकोन कसे पाहिजे पॅरलल. या बाजूला एक पॅरलल आहे तर चौकोन इथं दोन्ही पॅरलल आहे, इथे एक पॅरलल एक नाही कारण का नाही, तर दोन्ही पॅरलल आहे. तिसरा आणि पहिला पर्याय कट झाला. आता दुसरा आणि चौथा फरक शोधा. चौकोनामध्ये रेषा या ठिकाणी चारही चौकोनात आहेत, या ठिकाणी 3 मध्ये. आता जेव्हा ही गडी असते तेव्हा ही रेषा आहे, इथे रेषा म्हणजे सर्वत्र रेषा आहे, तर या ठिकाणी पण ही रेष असायला पाहिजे होती, ती रेष दिलेली नाही. हा पर्याय करतो उत्तर येणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पहा. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप मोलाचा आहे, तो महत्वाचा आहे, समजून घेणं गरजेचं. पहा या ठिकाणी इकडून गडी खाली घातली, इथून वर गडी घातली आणि या ठिकाणी कर्व कापलेला आहे, व्ही कापलेला आहे, पुन्हा कर्व. जेव्हा ही आकृती इकडे उघडेल तेव्हा या ठिकाणी कर्व येईल, व्ही येईल, पुन्हा कर्व येईल. व्ही या ठिकाणी हा आकार कोणकोणत्या पर्यायामध्ये आहे हे पहा. या बाजूला हा आकार आहे का, आहे. या बाजूला आहे का, आहे. या बाजूला आहे का, आहे. या बाजूला आहे का, आहे. आता इकडं उघडलं की याचं इथे बघितलं तर आरशातले याचं पाहिलं जुळतंय, याचं पाहिलं जुळतंय, याचं पाहिलं जुळतंय. आता याचं बाबरा आरशातलं म्हणलं तर या ठिकाणी आहे, या पद्धतीने उलटा व्ही पाहिजे होता, तो या ठिकाणी चुकीचा आहे, हा पर्याय करतोय. या व्हीचा आकार इथं या खाली पाहिजे होता व्ही, या ठिकाणी चुकीचे. राहिला पहिला आणि दुसरा. पहिल्या दुसऱ्यामध्ये फरक काय आहे, या ठिकाणी. आता हा आकार कापल्यानंतर असा आकार होऊ शकतो का, नाही. तर हा पर्याय उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. 30 झाला प्रश्न. 31वा प्रश्न घ्या. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी खालून वर गडी घातलेली, गडी इकडून इकडे घातली, पुन्हा अर्धी गडी घातली आणि अर्धी गडी काढून चौकोन आणि गोल कापले. खाली उघडला, याचा अगोदर चौकोन लिहिलं, नंतर गोल, म्हणजे गोल चौकोन चौकोन गोल अशी रचना पाहिजे या पद्धती. आहे काहीतरी तशी नाही, ते गोल चौकोन चौकोन गोल, गोल चौकोन चौकोन गोल, गोल चौकोन चौकोन गोल, म्हणजे पहिला प्रयत्न. आता प्रश्न आकृती जरा बाजूला ठेवला. आता याचं इकडे आरशातलं बरोबर आहे, याचा आरशातलं हे बरोबर आहे का, म्हणजे हा चुकीचा आहे. याचा आरशातलं आता राहिला 2 आणि 4 फरक लक्षात येतो या ठिकाणी. हा व्ही झाला, याचं पाण्याचं म्हणलं की इथं उलटा असा व्ही पाहिजे, तो या ठिकाणी व्ही नाही, ही या ठिकाणी अशी पाहिजे. त्यामुळे दुसरा पर्याय करतोय, उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्याला गुणवत्ता यातून बाहेर टाकू शकतो. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी खाली वर गडी घातली, इकडे गडी घातली, पुन्हा इथून एवढी गडी घातल्यानंतर फुल कापलेले, हे जेव्हा उघडेल इकडे तर इथं फुल येणार. या पद्धतीनं 2 फुलं पाहिजे. आहेत का, इथं आहेत का दोन्ही, नाही. इथे आहेत का, इथं आहेत का, राहिला पहिला आणि तिसरा, दुसरा आणि चौथा कट झाला. आता पहिला दुसरा. याचा आरशातलं काढलं तर या पद्धतीने तिरक या पद्धतीनं असायला हवं. या ठिकाणी असा व्ही तयार होईल, तो खाली गेला उलटा व्ही, तो या ठिकाणी जुळत नाही. तर पहिला कट उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न पहा. प्रत्येक प्रश्न
आता या ठिकाणी तुकडे पहा. आयत आहे, 2 पाकळ्या आहेत. 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 सगळीकडेच आहेत आकार. पण हे आकृत्या आकार जोडल्यानंतर काय झालं पाहिजे आपल्याला? आकृती व्यवस्थित दिसली पाहिजे, सुसंगत दिसली पाहिजे. तर कसे जोडले त्याला म्हणता येत नाही. जास्त योग्य कोणती आकृती दिसते? 2. बाकी सगळ्या आकृत्या बरोबर आहे. सुयोग्य आकृती फक्त पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 34. तुकडे जोडायचे. 4 तुकडे आहेत. 2 चौकोन आहेत, 2 त्रिकोण आहेत. 4 तुकडे आहेत का याचे? 4 तुकडे आहेत. तुकडे 4 आहेत. तुकडे 4 आहेत. तुकडे 4 2 6 आहेत. या पहिल्या करतो. आता तुकड्यामध्ये पहा, 2 चौरस आहेत, 2 त्रिकोण. 2 चौरस, 2 त्रिकोण. 2 चौरस आहेत का? 2 त्रिकोण आहेत. चौरस दिलेले हा पर्याय करतो. या चौरस आहेत का? काही पर्याय करतो. उत्तर देणारे पर्याय क्रमांक 1. चला 35वा प्रश्न. 35वा प्रश्न. या ठिकाणी पहा, आकार बारकाईने पहा. हा संपूर्ण याचे 2 भाग केले एवढा मोठा हा त्रिकोण आहे. आणि याही तो त्रिकोण झाला, त्यातला फक्त एका बाजूचा कोपरा कापलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण त्रिकोण तयार व्हायचा. तुकडे 3 आहेत. 1 2 3 आहेत. 1 2 3 आहेत. 1 2 3 आहेत. 1 2 3 आहेत. तुकड्यांची संख्या सारखी. पण त्रिकोण जो कापलेला आहे त्या जे 2 भाग करेल एवढा मोठा त्रिकोण पाहिजे. आहे का तेवढा मोठा त्रिकोण? हा असा पाहिजे होता हा त्रिकोण. नाही. इथे हा संपूर्ण असा त्रिकोण पाहिजे. आहे का? नाही. इथे त्रिकोण आहे का बघा? नाही. इथे संपूर्ण त्रिकोण आहे का? आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढे 36वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. काय यामध्ये दिलेले आकार पहा. 2 कापण्या आहेत आणि 2 त्रिकोण आहेत. म्हणजे आपल्याला 4 तुकडे आहेत का? 4 तुकडे याच्यात किती तुकडे आहेत? 3 आहेत. या तुकडे पहा. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6. मी पहिला 4 तुकडे नाही आहेत. या 4 ऐवजी 6 तुकडे म्हणून चौथा राहिला दुसरा आणि तिसरा. दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये फरक शोधा. आपल्याला 2 कापण्या पाहिजे. एक कापण्या आहे का? हो, कापण्या 3 त्रिकोण आहेत. हा चौकोन आहे. आपल्याला इथे 2 त्रिकोण आहेत, 2 कापण्या. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे 37वा प्रश्न घ्या. 37. लपलेली आकृती कोणत्या आकृतीमध्ये लपलेली आहे? शोधायची. आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष. यात आडवी रेष आहे का कुठे? उभी रेष आहे. उभी आहे पण याला आडवी रेष कुठे जोडलेली? म्हणजे पहिला करतो. आता याच्यामध्ये पहा, आडवी उभी आडवी. बऱ्याच ठिकाणी इथे आडवी उभी आडवी. इथे आडवी उभी आडवी. आडवी उभी आडवी. आडवी उभी आडवी. बऱ्याच ठिकाणी. आता इथं बघू, आडवी उभी, त्याला आडवी आहे का जोडली? नाही. इथे नाही. इथे पहा, आडवी उभी, याला आडवी आहे का इकडं? नाही. त्यामुळे हा पर्याय कट होतो. त्यात आडवी उभ्या रेषा आहे का कुठे? नाही. त्यामुळे हा पर्याय कट होतो. उत्तर येते पर्याय क्रमांक 2. खूप ठिकाणी याच्यामध्ये ही आकृती लपलेली आहे. पुढे हा यकचा आकार पहा. आता हा यकचा आकार पाहताना पहा, ही रेषा जेवढी आहे त्याच्या निम्म्यावरती ही आडवी रेषा. यकचा जेवढा लांब आहे तेवढाच हा पण आहे. लहान मोठा आहे. आता हे पहा, या ठिकाणी एक जर पाहिला आपण, रेषा आहे ती रेष पण लांब तेवढी पाहिजे. पण हा मध्यावरती पाहिजे. या रेषेच्या मध्यावरती ही रेष पाहिजे. आहे का इथं? नाही. ती इथं आहे. अंतर कमी आहे दोन्ही मधलं. इथं किती अंतर जास्त आहे. आपल्याला ही कुठं पाहिजे? याच्या बरोबर मध्यावरती. डोळ्याला नजरेला लक्षात आलं पाहिजे. आता या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी तुम्हाला दिसत फिरवून घेतलं तर इथे रेषा, इथं हा यक, आणि हा जर यकची रेषा इथपर्यंत आली असती तर हा फिरवून लपलेला असू शकला. आणि या ठिकाणी पहा, तिरकी रेषा इकडे आहे, म्हणजे या ठिकाणी यक बनतो आहे.
या ठिकाणी पण सेम टू सेम असा एक बनत नाही. असा बघितला उलटा फिरवून जमतोय, ही रेष लांब पाहिजे. तर नक्की उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. काय ही रेषा आली, थांबले, खाली घे, खाली घे, खाली घे, खाली घे. तिसऱ्या तर चौथ्यात फरक नाही. आता किती मोठा फरक आहे. या अखंड रेषा आहे इथे करणार कसा. या ठिकाणी बनतोय, ही तिरकी ही तिरकी रेषा आहे. या ठिकाणची जी रेषा आहे ही तिरकी रेषा, त्याला ही वरची असते रेषा आणि ही मधली रेषा. आता इथे एक जुळवायचं म्हणजे इकडे जुळवलं, इथं जुळवता येतोय का. इथं तिरकी रेषा आहे, ही वरची रेषा, खालची रेषा आहे का. मग फिरवून घेतला पण की उभी रेषा ही वरची रेषा, खालची रेषा उभी आहे, ती खरी पाहिजे. चला पुढे प्रश्न क्रमांक 39. हा झेड आहे. आता या झेडची लांबी रुंदी नीट टाकायची. या ठिकाणी एवढा मोठा झेड होतो, चालेल का एवढी लांबी. ही लांबी एवढी मोठी चालेल का, म्हणजे हाताती बसेल एवढी. एवढा मोठा आहे का नाही, म्हणजे लहान इथे जवळ आहे झेड पण तो खूप मोठा आहे. या ठिकाणी कुठे जमतोय तो झेड, या ठिकाणी झेड जमतोय बा उलटा. या ठिकाणी पा झेड जमतोय, या ठिकाणी असा झेड बनतोय आणि या ठिकाणी झेड बनतोय. आता यातला अंतर पहा. हा झेड ची उंची, या झेडची उंची, या झेड उंची जरा, या झेड जरा थोडासा लहान. आपल्याला कोणता परवडेल, 3 नंबर मधला जमेल का 4 नंबर मधला. 3 मधला, 3 मधला योग्य आहे. चला पुढे, कारण जरा ही लांबी उंची जास्त आहे, हिची उंची कुठकी होती 4. तर गणिताला आपला शेवटचा 40वा प्रश्न आहे. या कंस बघायचा आहे, हा आकार फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. इतर कुठेही त्या पद्धतीचा आकार नाही. एकाचा टॅप गेले, एखादा टॅप द्यायचा. मोरेचा आणि ग्रेट आहे कोणता. सोडवतोय का आठवणीची. बापूच्या शेजारी बसवत, बापूची बघून एवढा अवघड आहे पेपर. त्यांना मराठी पण येणार नाही, गणित पण येणार नाही, त्यांचे रेग्युलरचे अभ्यास गोरे सरकार व्यवस्थित बसा सर. गोरे बाय लक्ष नाही राव, तुम्ही टायमिंगला येत नाही, टायमिंग लेट करता. कसं तुमच्याकडे बदल करायचा. चला
खडू नाही खडू एका 8 मीटर लांबी असणाऱ्या भिंतीला प्रति चौरस मीटर 20 रुपये प्रमाणे 800 रुपये खर्च आला तर भिंतीची रुंदी किती मीटर असेल? अरे इथे एक 8 मीटर लांबी असणाऱ्या भिंतीला प्रति चौरस मीटर 20 रुपये. प्रति चौरस मीटर मध्ये काय मोजलं जातं? त्याचं क्षेत्रफळ. म्हणजे त्या भिंतीला गिलावा करायला आणि गिलावा करण्यासाठी खर्च जो आहे तो खर्च सांगितलेला 800 रुपये एका चौरस मीटर. म्हणजे एकूण खर्च आलेले 800 आणि एका चौरस मीटरला खर्च किती येतो तर 20 रुपये. म्हणजे त्या भिंतीची रुंदी काढायची. आता ही आकृती काढली तर तुम्हाला लगेच या गोष्टी लक्षात येतात. त्या 8 मीटर लांबी रुंदी माहीत नाही असा हा आयताकृती आकार आहे आणि 20 रुपये दराने 800 रुपये खर्च येतो. प्रति चौरस मीटरला 20 रुपये. मग 800 रुपये खर्चासाठी किती मग काम असावं लागेल? एकूण खर्च आहे 800 रुपये आणि 20 रुपये प्रति चौरस मीटर याला भागिले 20 करावं लागेल. एका चौरस मीटरचा खर्च म्हणजे किती? एका चौरस मीटरचा खर्च आहे 20 रुपये आणि एकूण खर्च आला 800 रुपये. 800 भागिले 20 केले की आपल्याला किती चौरस मीटर काम आहे ते लक्षात येईल. शून्याला शून्य घालूया. बे के बे बे चौक 8 वरचे 0 याचा अर्थ या चौक आयताचं काम आहे 40 चौरस मीटर. हे चौरस मीटर आहे. हे चौरस मीटर. 40 चौरस मीटर आपल्याला काम करायचं आहे. एका चौरस मीटरला 20 रुपये म्हणजे 20 गुणिले 40 केले तर 800 रुपये. आता या आयताची रुंदी दिलेली आहे 8 मीटर लांबी दिलेली. लांबी आहे 8 मीटर आणि रुंदी माहित नाही. रुंदी x आहे आणि याचं विचारलेलं आपल्याला रुंदी किती. की रंगवण्याचा खर्च प्रति चौरस मीटरला 20 रुपयांनी रंगवायला 800 रुपये गेले. मग 800 रुपये 20 रुपये दराने 800 भागिले 20 केले तर 40 चौरस मीटर काम व्हायला पाहिजे. याचं क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ. या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं आहे. लांबी 8 मीटर दिलेली, रुंदी माहित नाही x आहे आणि क्षेत्रफळ 4 मीटर काढलेले आपण. नेक्स्ट 8 गुणिले तिकडे पाठवतो भागिले नेक्स्ट बरोबर 40 भागिले 8 केलं उत्तर येणार आहे 5 मीटर. ही आयताची काय आहे? रुंदी असणार आहे. ही आयताची रुंदी 5 मीटर आहे. चला पुढे 42वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 42. गायकवाड पण थांबत नाही ते. आठवीतले गायकवाड 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती? 5 रुपयाचे शेकडा किती? 90 पैसे. आता माहित नाही 5 रुपयाचे x% माहित नाही बरोबर 90 पैसे. आता इथे एक लक्षात घ्या. इथे आहेत रुपये आणि इथे आहेत पैसे. चालेल का वेगळं वेगळं? परिमाण एक तर या रुपयाचे पैसे करा किंवा या पैशांचे रुपये करा. कुठलं सोपं आहे? रुपयाचे पैसे करणं सोपं आहे का पैशाचे रुपये करणं सोपं आहे? रुपये. 5 रुपयाचे पैसे किती होतील? 500 पैशाचे x% बरोबर 90 पैसे. 500 पैशाचे x% बरोबर 90. टक्के म्हणलं की त्याचा छेद किती असतो? 100. म्हणलं की चिन्ह कोणतं असतं? 500 गुणिले x/100 बरोबर 90. त्याला मोकळा करून घ्यायचं. त्याला मोकळा करून घ्यायचं. x ची किंमत काढायची. तुम्ही इथं संक्षिप्त रूप दिलं तरी म्हणजे काय हरकत नाही. सगळं पाठवून केलं तर तिथं संक्षिप्त रूप जाणार आहे. इथं सोडवा पुन्हा पुढे जाऊन तिकडे करा. म्हणजे सगळं पलीकडे गेल्यानंतर करू.
आता एक्स ला 100 काय आहे गुणिले तिकडे गेले तर काय होतील एक्स बरोबर 90 ते भागिले 100 इकडे तिकडे गेल्यावर गुणिले 100 झाले आणि एक्स ला 500 काय आहे गुणिले तिकडे गेल्यावर काय होतील भागिले 2 शून्य घालवा इकडला 1 शून्य घालवला इकडला 1 शून्य घालवला म्हणजे 2 शून्य घालवले पहिलं 5 5 एके 5 5 दुने 10 9 गुणिले 2 उत्तर काय येणार आहे 18 5 रुपयाचे 18% म्हणजे 90 पैसे होतात. तर आपण 43वा प्रश्न क्रमांक 43 24 भागिले का अधिक का सोडवले तुम्ही अधिक आहेत ना 24 अधिक महिरपी कंसामध्ये 6 साध्या कंसामध्ये वजा आहे 5 वजा 2 वजा 5 वजा 2 आतमध्ये 4 वजा 3 साध्या कंसामध्ये आहे साध्या कंसामध्ये 4 वजा 3 हा साधा कंस आहे हा चौकोनी कंस आहे हा महिरपी कंस आहे या ठिकाणी महिरपी कंस आणि साधा कंस पूर्ण होतो इथं मध्ये चिन्ह द्यायचं राहिलं चिन्ह नाहीये इथं चिन्ह नाहीये आता पहिल्यांदा काय करायचं असतो सगळ्यात आतला कंस सोडवायचा असतो सगळ्यात आतमध्ये 4 वजा 3 चा कंस आहे हा सोडूया 4 3 गेले 1 राहिला 4 3 गेले 1 म्हणजे 24 अधिक 6 वजा महिरपी कंसामध्ये 5 वजा 2 आणि ते इथं चिन्ह नाहीये इथं चिन्ह नाहीये 4 3 गेले 1 गेलं म्हणजे इथं 2 आणि 1 21 करू का चिन्ह नाही म्हणजे कोणतं असतं ते याच्यामध्ये अगोदर तुम्हाला काय करावं 5 2 गेले 3 3 गुणिले 1 करायचं का नाही अगोदर या ठिकाणी पहिला आपण हे करून सोडवणार आता इथं हा गुणाकार सोडवावा लागेल अगोदर म्हणजे काय होणार आहे 24 अधिक चौकटी कंसामध्ये 6 वजा महिरपी कंसामध्ये 5 वजा हा गुणाकार केला तर 2 इथं तुम्ही जर थोडीशी गलती केली तर तुमचं गणित चुकणार तुम्ही अगोदर वजाबाकी केली 5 गुणिले 3 3 गुणिले 3 होत आहे उत्तर ती येते पण सवय 3 आहे अगोदर गुणाकार करा 5 2 गेले 3 जातील उत्तर येईल 24 अधिक 6 वजा 3 7 3 गेले 3 24 अधिक 3 27 पर्याय क्रमांक 4 चला पुढे 44वा प्रश्न घ्या एक वस्तू 400 रुपयाला विकल्यावर संतोषला 20% तोटा होतो या व्यवहारात नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी 44 400 रुपयाला विकला 400 रुपये विक्रीची किंमत आहे आणि तेव्हा तोटा होतो याचा अर्थ त्या वस्तूची खरेदी किंमत 400 पेक्षा जास्त आहे हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे आता इथं प्रश्न 400 रुपयाला विकल्यावर तोटा होतो किती तोटा होतो रे 20% तोटा तसं मला सांग 20% तोटा कधी होतो बरोबर सांगतोय ते वहीमध्ये केलं पाहिजे म्हणजे खरेदी 100 रुपये आणि हे असंही लिहिलं पाहिजे हो सुरुवातीच्या स्टेजला ते लिहिलं पाहिजे 20% तोटा कधी होतो जेव्हा खरेदीची किंमत 100 रुपये आणि विक्रीची किंमत 80 रुपये आपल्याला गणितात कोणती किंमत दिलेली आहे किती दिलेली आहे पहिली होती 400 रुपये विक्रीच्या खाली आणि खरेदीची किंमत 1 मांडणी काय बरोबर 400 गुणिले 100 भागिले 80 1 शून्याला 1 शून्य घालवा 8 एके 8 8 45 100 गुणिले 5 500 ही काय आली कॉस्ट प्राइस आली खरेदी केली तुम्हाला नफा मिळायचा म्हटल्यानंतर कितीला विकली पाहिजे
500 रुपयापेक्षा 500 रुपयाला विकली तर किती तुझा भाव आहे? ना 50. तुम्ही 500 पेक्षा जास्त कोणता पर्याय आहे पहा? 520. म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे आणि तो समजून घेणं आणि तो सोडवायचा. तुम्हाला जर एकमान पद्धत जर कळत असेल ना तर तुम्हाला नवोदयचे कमीत कमी गणितामध्ये 5 प्रश्न या पद्धतीनं सोडवता येतात. कमीत कमी 5 प्रश्न, 20 मधले 5 प्रश्न तुम्ही या पद्धतीनं सोडवू शकता. याच्यासाठी फक्त याचा सराव पाहिजे, व्यवस्थित समजून घेतलं. निरंजनने दर साल दर शेकडा 8 दराने 9,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने कर्ज घेतले. निकिताने दर साल दर शेकडा 9 दराने 4 वर्षाच्या मुदतीने काही रुपये कर्ज घेतले. दोघेही समसमान व्याज भरून कर्जमुक्त झाले तर निकिताने किती कर्ज घेतले? आता 2 गणित एकत्र. एक आहे निरंजन. या निरंजनने काय केलेले पहा. त्याचं मुद्दल मद कर व्याज हे सगळं काढावं. काय काय दिले पहा, त्यातनं काय काढायचं. निरंजनने 8 दराने 9,000 रुपये 5 वर्ष मुदत. 8 दराने 9,000 रुपये आणि 5 वर्ष कालावधी आहे. याने जेवढं व्याज भरलं तेवढंच व्याज या निकिताने देखील भरलेलं आहे. निकिता किती रक्कम घेतली होती विचारले. मग अगोदर आपण निरंजनचं व्याज किती गेलं ते काढू. व्याज बरोबर मदत भागिले 100 मुद्दल आहे 9,000 दर 8 कालावधी 5 वर्ष भागिले 100. 2 शून्य गेले 8 पंचे 40 40 गुणिले 90 40 चे 4 90 गुणिले 40 करायचे. मग हा शून्य मागे पडला 9 चोक 36. एवढं 3,600 रुपये काय झालं व्याज. आता निकिताने देखील 3,600 रुपये व्याज घालवले. निकिताची आता ही निकिता, आता हिची मुद्दल माहित नाही, तिने किती पैसे घेतले होते हे माहित नाही. काढायचे दर काय आहे तिचा. या निकिताचा दर काय आहे व्याजाचा. तर निकिताने 9 दराने 4 वर्ष दर 9% आहे. कालावधी 4 वर्ष आहे आणि व्याज याने जेवढं घालवलं तेवढं तिचं व्याज आहे 3,600 रुपये. तर तिनं रक्कम किती आहे. आता इथे काय करायची मुद्दल काढायची. मुद्दल बरोबर काय सूत्र आहे. मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी. आणि इथं व्याज आहे 3,600 गुणिले 100 भागिले दर आहे 9%, कालावधी आहे 4. इथं 9 एके 9 9 चोक 36 वरची 2 शून्य 4 ने दाखवले 4 एके 4 वरची 2 शून्य 100 गुणिले 100 100 ची 2 शून्य आणि या 100 ची 2 शून्य म्हणजे 4 शून्य मांडून टाकले खाली 1 गुणिले 1 उत्तर 10,000 रुपये निकिताने घेतलेले होते बँकेकडे. आपल्याला विचार होता निकिताने किती घेतले तर उत्तर येणार पहिला कडे 10,000 रुपये. चला पुढे शेजार एका व्यक्तीने डझनाला 24 दराने 2 डझन नारंगी विकत घेतली. बघा माहितीये का नारंगी मोसंबी सारखा प्रकार. संत्रे वेगळं आणि नारंगी वेगळं. मोसंबी सारखाच प्रकार आहे नारंगीचा. ओके मोसंबी नारंगी आणि संत्रे म्हणजे ऑरेंज थोडासा फरक आहे. प्रत्येकी 3 रुपये दराने विकली तर नफा किंवा तोटा किती झाला इथं काय टक्क्यात नाही गेला. डझनाला 24 रुपये. एका डझनाला 24 रुपये. प्रश्न क्रमांक किती आहे 1 डझन 24 रुपये. 2 डझनाचे 48 रुपये ही काय झाली खरेदी किंमत. आणि हे त्यांनी घरी ठेवले का नाही. हे सगळे नारंगी त्यांनी विकले. केवढ्याला विकले 3 रुपयाला 1. 3 रुपयाला 1. किती नारंगी विकले 2 डझन म्हणजे 2 डझन म्हणजे किती 24. केवढ्याला 1 विकलं 3 रुपयाला म्हणजे 24 तरी 72 रुपये. त्याची कसली झाली किंमत विक्रीची किंमत सेलिंग प्राइस.
त्याला नफा विचारलाय, खरेदी किंमत होती 48, विकल्या त्याला 72 रुपये मिळाले, मग नफा झाला का तोटा झाला? नफा. मग नफा किती झाला? 72 वजा 48. याची वजाबाकी केली, 2 हात जात नाही, आता घेतला मनाचा 12 8 गेली, 4 राहिली, 7 5 गेली 2, 24 रुपये हा काय झाला? नफा झालेला आहे. आपल्याला टक्क्यात विचारलेला नाही. 47 प्रश्न. दर साल 18% दराने सरळ व्याजाने 10,000 रुपये गुंतवले तर दर महिन्याला किती व्याज मिळेल? 10,000 रुपये मुद्दल आहे, 10,000 रुपये, दर आहे 18% आणि एका कालावधी आहे 1 महिना आणि व्याज काढायचे आपल्याला, एका महिन्याचं काढायचं. आपल्याला हे कशात लागतं? वर्षात लागतं. महिन्यात चालतं का? 1 महिना वर्षात कसं लिहा? 1 महिना वर्षात कसं लिहा? 1/12 वर्ष आहे, आपल्याला वर्षात लागतं. मग काय मांडली? सरळ व्याज बरोबर मदत भागिले 100, मुद्दल आहे 10,000, दर आहे 18%, कालावधी आहे 1 महिना, 1/12 वर्ष झाले आणि भागिले 100. इकडे 2 शून्याला 2 शून्य गेली, 6 भागीला 6 2 18, 6 त्रिक 18, 6 12 6 18 आणि या 2 इकडे लावला तर 5 10 शून्याशी 0, 50 गुणिले 3 150 रुपये एका महिन्याचं व्याज त्याला मिळणार आहे. दर महिना त्याला व्याज 150 रुपये तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 48. 48वा प्रश्न. 715 स्टार स्टार या संख्ये स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक 27 आहे, तर त्याच्या जागी येणारा अंक कोणता? 715 स्टार स्टार या स्टारच्या जागी समान अंक आहे, याचा फरक 27 आहे. जो फरक असतो 5, हा फरक असतो, यातून जे मोठं स्थान असतं त्यात अधिक 1 केले की उत्तर तिथं येतं. आता इथं तुम्ही जो 1 घेतला, आता जरा मी बाजूला घ्या, इथं फरक 27 सांगितला आहे, इथे 1 घेतला, इथे 1 घेतला, या 1 ची स्थानिक किंमत किती होणार आहे आणि या 1 ची 1, 10 1 गेला किती फरक? आपल्याला किती सांगितलं फरक? चालेल का? इथं 2 घेतला, इथे 2 घेतला, या 2 ची स्थानिक किंमत, या 2 ची 20 मध्ये 2 गेले तर का नाही, इथं 3 घेतला, या 3 ची स्थानिक किंमत, या 3 ची 30 मध्ये 3 गेले उत्तर. आता हुशार मुलगा काय करेल, तर याच्यामधलं जे मोठं स्थान आहे, स्थान अंक नाही, मोठं स्थान, इथं मोठं स्थान दशकाचे, इथं जो अंक आहे त्यात 1 ऍड करायचा, इथं 2 आहे म्हणजे त्यात ऍड केला 1 तर 3 झालं उत्तर. एवढं सोपं आहे. चला 49वा प्रश्न. 49वा प्रश्न. एक अंकी मूळ संख्यांचा लसाअ. आता एक अंकी मूळ संख्या कोणत्या आहेत? 1 ते 10 मधल्या मूळ संख्या 2 3 5 7 एवढे 4 मूळ संख्या. याचे पुन्हा फॅक्टर पडणार आहेत का रे? नाही. आता असं कोणती संख्या नाही की त्यांनी 2घांना 3घांना किंवा 4घांना भाग जाईल, त्यामुळे आता या ठिकाणी यांचे फॅक्टर पडणार नाही. मी आता लसावी काय करावं लागेल, त्यांचा गुणाकार 7 8 35 35 105 105 गुणे 210 यांचा लसावी किती येणार आहे? 210 येणार आहे. तर आपले 50वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. त्या ठिकाणी गणित दिलेलं आहे आणि गणित सोडवायचे आपल्याला. 3.7/11 3.7/11 गुणिले 11/5 कंस पूर्ण भागिले कंसामध्ये आहे 3/7 गुणिले x बरोबर 4/3 दिलेला आहे.
आता इथं हे गणित जरा मोठं आहे, आपल्याला ते सोडवायला थोडस वाटतं, काय अडचण येत नाहीये, आपण ते व्यवस्थित सोडवू शकतो. पण इथे पूर्णांक अपूर्णांकामध्ये क्रिया करायला अडचण येतात, त्याचा अंशाधिक मध्ये करून घ्या. त्याचा अंशाधिक मध्ये केलं आपल्याला 33 आणि 7 40/11 गुणिले 11/5 भागिले, आता इथे हा गुणाकार करून टाकला तरी काय हरकत नाही. इथं छेदला काय नेमके एक असतो, अंशांशाचा केला तर 3x, छेदाछेदाचा केला तर 7 बरोबर 4/3. आता इथं संक्षिप्त करून देता येईल 11×11 11×11 5×1 5 45. अंशांशाचा केला तर 8, छेदाछेदाचा केला तर 1 भागिले 3x/7 बरोबर 4/3. आता भागिले म्हणजे काय असतं रे, उलटून गुणिले काय, 8/3 गुणिले 7/3x बरोबर 4/3. आपल्याला x ची किंमत आली, हे भागिले 3/3x आहे, हे तिकडं पाठवून द्यायचे. हे भागिले 3x आहे ते तिकडं पाठवलं तर काय होतील, गुणिले होते. म्हणजे काय इकडे राहील 8/8 गुणिले 7 आणि 7/1 बरोबर हे 4/3 गुणिले 3x. आता इथं छेद काय नाही ते एक असतो. आता x ला मोकळा करायचा, हा गुणाकार करून टाकला तरी चालेल, नाही केला तरी काय अडचण नाही, केला तरी काय मोठा अडचण येणार आहे अशातला नाही. अरे x ला मोकळा करायचा, इकडं जेवढं सगळं आहे हे सगळं पाठवून दे. इकडे काय होतं 8/1 गुणिले 7/1, इथे मध्ये बरोबरच चिन्ह आहे. x ला हे 4 आणि 3 काय गुणिले, ते इकडे पाठवले तर काय होणार आहे, भागिले होणार आहे. 4 आणि हे 3 आणि हे 3 काय x ला भागिले, ते इकडे पाठवले तर काय होणार गुणिले, इकडे राहणार आहे मोकळा x. मला जर एवढं कन्व्हिनियंटली संक्षिप्त करून दिलं असतं तरी चाललं असतं, अवघड काहीच नव्हती. याला एक आलवलं असतं मग राहिलं असते 4x ला 4 गुणिले इकडे पाठवले असते झालं असतं. इकडे आल्यानंतर ते 3 ला जसे 3 जातात तसे इथल्या 3 ला 3 जातात. 3×1 3 या 4 4 1 4 4 दुने 8, छेद सगळीकडे 1 राहिला. आता अंशांशाचा गुणाकार त्यासाठी 14, म्हणजे ची किंमत किती येणार आहे, 14 येणार, 14 येणार आहे. आहे पर्यायामध्ये 14, त्याची दुरुस्ती करावी लागेल. 1 दिले उत्तर, पर्याय क्रमांक 1 7/2 दिले, हे चुकलेलं आहे, ही दुरुस्ती करावी लागेल. ओके, मला संध्याकाळी सुचवा ती दुरुस्ती करून टाका. 1 मीटर 75 सेंटीमीटर, 4 मीटर 50 सेंटीमीटर आणि 6 मीटर 50 सेंटीमीटर बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची जास्तीत जास्त लांबी किती. आता इथं पहा मीटर सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, हे सगळे सेंटीमीटर मध्ये करून घेऊ. काल कुठे गेला होता सत्यजित, पोटात दुखत होतं. प्रश्न क्रमांक 51, 1 मीटर 75 सेंटीमीटर, 4 मीटर 50 सेंटीमीटर आणि 6 मीटर 50 सेंटीमीटर आहेत ना. 1 75 4 50 6 50, 6 मीटर 50 सेंटीमीटर. या मापाचे आपल्याला हे सगळी माप मोजायचे आणि अशी मोठ्यात मोठी पट्टी की ज्याने मोजता येते. हे मीटर सेंटीमीटर मध्ये आहे, त्याचे मीटर मध्ये केले 1 मीटरचे किती सेंटीमीटर होतील, 100. 1 मीटर आणि 75 सेंटीमीटरचे किती सेंटीमीटर होतील, 175 सेंटीमीटर. 4 मीटर 50 सेंटीमीटरचे 450 सेंटीमीटर, 6 मीटर 50 सेंटीमीटरचे 650 सेंटीमीटर. आणि याचे आपल्याला काय करायचे आहे, याचा मसाले काढायचे की जास्तीत मोठ्या पट्टीने ही सगळी मापं मोजता येते. आता तिन्ही संख्येला भाग जाईल अशी संख्या कोणती आहे, 5 आहे. 5 लावले तर 5 त्रिक 15, बाकी 2 राहिले, 2 5 गेले 25, 5 5 25, इथं 5 9 25 वरच्या 0 0,
5 एके 5 एक राहिली बाकी एका 5 15 5 त्रिक 15 शून्य शून्य. आता तिन्ही संख्येला कशाने केले 5 5 7 35 5 एके 5 45 5 दुने 10 65. आता तिन्ही संख्येला कशाने जातोय का नाही मी 5 गुणिले 5 हा त्यांचा मसावी आहे मग तरी 25 सेंटीमीटर. ही जास्तीत जास्त मोठी पट्टी 25 सेंटीमीटर आपल्याला ही मोजता येईल. मग 1 सेंटीमीटर या पट्टीला येणार आहे मोजायला 5 सेंटीमीटर या पट्टीला पण मोजायला येणार आहे पण जास्तीत मोठी 25 सेंटीमीटर त्यापेक्षा मोठ्या पट्टीने सगळी माप मोजता येणार नाही. चला पुढे 52 प्रश्न पहा. 400च्या 3/4 पट्टीतून 600च्या निमपट्टीची पावपट वजा केल्यास उत्तर किती. 52 300च्या 3/4 पट्टी. 52 प्रश्न पहा. प्रश्न आहे 400ची 3/4 पट 400च्या 3/4 पट याच्यामधलं काय करायचंय वजा करायचे. काय वजा करायचे 600च्या निमपट्टीची पावपट 600ची निमपट म्हणजे 1/2 पट आणि 600च्या निमपट्टीची पावपट म्हणजे 1/4 निमपट म्हणजे अर्धा आणि पावपट म्हणजे 1/4. इकडे हे सोडवावं लागेल. 4 म्हणजे काय असतं 3/4 त्याला कंस टाकू वजा इकडे 600ची 4 1/2 ची 1/4. आता याची मांडणी करूया आपण. आता इथं छेद काय नाही लिहित असतो हे लक्षात घ्यायचं आपण. सोडवायची संक्षिप्त करून घेऊया. 4 एके 4 4 एके 4 100 गुणिले 3 300 वजा इकडं 4 निघालूया. 4 एके 4 2 राहिली 2 शून्य दिली 4 25 वरच्या 0 0 2 ने लावलं 2 7 14 1 राहिला 1 शून्य 10 2 75 एके 75 300 मधून 75 गेले 225 उत्तर येणार आहे. चला पुढे प्रश्न पहा. 53वा प्रश्न आहे. 52 झाले 53वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 56. सकाळी 8 वाजता एक बस 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाली. त्या ठिकाणावर 10 वाजता एक कार 80 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली तर बस व कारची भेट किती वाजता होती. एक बस निघालेली 60 किलोमीटर वेगाने 60 किलोमीटर पर आवर 6 वाजता निघाली. 8 वाजता निघाली ना 8 वाजता निघाली. नंतर एक कार 10 वाजता निघाली. ही बस गेलेली बस कार 10 वाजता 80 किलोमीटर पर आवर या वेगाने निघाली. मग ते बस 60 किलोमीटर वेगाने पडते कार 80 किलोमीटर वेगाने पडते. ही लवकरच गाठणार. मग इथं काय करायचं तर या दोन्ही वेगाचा लसावी काढायचा 60चा 80चा. मग 60चा 80चा लसावी किती 60 आणि 80 याचा लसावी काढायचा आहे. 2 ने भाग दिले 30 40 होईल. पुन्हा 2 ने दिला 15 20 होईल. 5 ने दिला 5 त्रिक 15 5 चौक 20 होईल. आता याचे फॅक्टर 3 चे पडत नाही याचे पडत 4 त्रिक 12 12 पंचे 60 60 दुने 120 120 दुने 240 किलो. 240 किलोमीटर जर अंतर आपण गृहीत धरलं तर पहिल्या बसला किती वेळ लागणार आहे 60 किलोमीटर वेगाने 240 किलोमीटर बसला वेळ लागेल 240 भागिले 7 4 तास अंतर लागेल. आणि कारला
हेच अंतर पार करायला 240 भागिले 80 आहे, याला 3 तास लागले. इथं 1 तासाचा फरक पडतो. 1 तास याला 4 तास नाही, 3 तासातच पार करणार. आपल्याला इथे 8 वाजता निघाली, 10 वाजता निघाली, 2 तासाचा फरक. इथं फरक कितीचा आहे? 1 तास. एकाची दुप्पट झाली, या 240 ची पण दुप्पट करावी लागेल. म्हणजे अंतर यावं लागेल 480 किलोमीटर. 240 ची दुप्पट करावी लागेल. आणि इथं फरक येतो 1 तास. आपल्याला फरक किती पाहिजे? 2 तास. जी एकाची किती झाली? इथं दुप्पट झाली. मी इथं अंतर आहे 240, त्याची दुप्पट करा. 240 ची दुप्पट केली तर किती होणार आहे? 480 किलोमीटर. 480. 480 पुन्हा आता बघा बरं, 480 किलोमीटरला बसला किती वेळ लागेल? 60 किलोमीटर वेगाने जाते म्हणल्यावर 6 8 8 तास लागतील. आणि कारला एवढंच अंतर जायला 480 भागिले 80 केलं तर 6 तास लागतील. म्हणजे एवढं अंतर या बसला 8 तास लागतात. ही 6 तासाचं पार करणार. ही निघताना 2 तास उशिरा निघाली. हे शॉर्ट मध्ये कसं सोडवायचं? तर याच्यामधला फरक किती आहे? निघणाऱ्या वेळेतला फरक किती आहे? 2 तास. तो फरक घ्या 2 तास गुणिले दोन्ही वेगांची बेरीज करायची. दोन्ही वाहतुकीचा किती वेग आहे? 60 आणि याचा किती वेग आहे? 80. या दोन्ही वेगांची बेरीज 60 अधिक 80. 60 अधिक 80 किती होते? 140. आणि 140 ची दुप्पट 280. काय एक मिनिट मी काय झालं? 6 आणि 8 2 तास. आणि 60 आणि 40 140. 140 ची दुप्पट 280 होते. अंतर इथे 480 येते ना. 480 किलोमीटर अंतर आहे. आपल्याला प्रश्न काय विचारले? 280 560 होत आहे. 200. आपल्याला त्यांनी काय म्हणले? किती वाजता गाठ भेटतो? 8 तासानंतर गाठ भेट होणार आहे. 8 तासानंतर निघालेली बस सकाळी 8 वाजता निघाली होती. मग 8 तासानंतर 8 अधिक 8 8 अधिक 8 16 वाजता. 16 वाजता म्हणजे 12 तासी घड्याळामध्ये करावं लागेल. 12 केले तर 4 वाजता भेट. म्हणजे मध्यानंतर म्हणजे दुपार नंतरच्या 4 वाजता त्या दोन्ही गाड्यांची भेट होणार आहे. ही कार बस पुढे गेलेली बरोबर 4 वाजता जिथं जाईल तिथं कार तिथं जाऊन पोहोचणार आहे. काय रे सूत्र? पहिलं नाही, वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग भागिले वेगातील फरक. काय सूत्र? वेळेतील फरक 10 वजा 8 गुणिले वेळेतील फरक काय? पहिल्या गाडीचा वेग गुणिले पहिल्या गाडीचा वेग 60 आहे. वेळेतील आणि दुसऱ्या गाडीच्या दोन्ही गाडीतील वेळेतील फरक भागिले दोन्ही गाड्यांच्या वेळेतील फरक वेगातील फरक 60 आणि 80 भागिले 20. जिथे 30 काय कसं 10 8 गेले 2 गुणिले 3 7 असेल. उत्तर आपलं 7च नाही ना. 7 तास लागणार. 6 तास. मी तर पहा काय सूत्र आहे व्यवस्थित समजून घ्या. सूत्र लिहून घ्या व्यवस्थित. वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग भागिले वेग दोन्ही गाड्यांच्या वेगातील फरक. दोन्ही गाड्यांच्या वेगातील फरक
दोन्ही गाड्यांच्या वेगातला फरक. आता पुन्हा एकदा समजून घेऊया आपण, हे गणित समजून घेऊया. पहा वेळेतला फरक, तू निघाली 8 वाजता, हे निघाली 10 वाजता, वेळेतला किती फरक आहे? 8 वाजता निघाली 10 वाजता निघाली, वेळेचा फरक किती आहे? 2 तास. 2 गुणिले, आता 1 तासात घ्यायचं बरं का अंतर. हा वेळेचा फरक तासामध्येच घ्यायचा, तो मिनिटामध्ये चालत नाही. मिनिटामध्ये असेल तर दशांश चिन्हात करून दे. भागिले गुणिले पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 60 किलोमीटर. भागिले दोन्ही गाड्यांच्या वेगातला फरक, हा 60 आहे ना, हा 80. यांच्या वेगातला फरक किती येतो? 20. आणि एवढा अंतर नंतरच्या गाडीला आपल्याला गाठायचं. पहिल्या गाडीला गाठणार आहे, पहिली गाडी गाठणार आहे का? गाठणारी कोणती गाडी? दुसरी गाडी गाठणार. मी ते सोडवलं तर काय? 20 येते, 20 20 3 60, 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 म्हणजे उत्तर काय येणार आहे? 6 तास. दुसरी गाडी 6 तासानंतर गाठणार. दुसरी गाडी निघाली किती वाजता? दुसरी गाडी निघाली किती वाजता? दुसरी गाडी 8 वाजता निघाली, 10 वाजता. म्हणजे 10 नंतर 6 तासानंतर म्हणजे 16 वाजता गाठणार आहे. 16 वाजता म्हणजे 16 वजा 12 केली तर 4 वाजता दुसरी गाडी गाठणार आहे. दुसऱ्या गाडीच्या निघालेल्या वेळेमध्ये ऍड करायचे आहे. चला पुढचा प्रश्न पहा. 54 नंबरचा प्रश्न वाचा एकाने. शहात्तर दशांश चिन्ह 6-7 हे नजीकच्या दशांश चिन्हात कसे लिहा? दशांशात पाहिजे आपल्याला, शतांशात. 76 दशांश चिन्ह 6-7. 54वा प्रश्न आहे. 76 दशांश चिन्ह 6-7 हे दशांशात, हे दशांशाचं दर आहे. हे एककाचे, हे दशकाचे, हे दशांशाचे, हे शतांशाचे. म्हणजे आपल्याला दशांशात पूर्ण करायची. अंश ही संख्या आपल्याला दशांशात पूर्ण करायची. नंतर ही काय संख्या? 7. पुढे एकच अंकी राहिली. मी एक अंकी संख्या म्हणजे काय बघायचं? काय पाहिजे इथं? 5. 5 किंवा 5 पेक्षा मोठे असेल तर ही संख्या पुढे नाही, 5 पेक्षा लहान असेल तर आहे. 5 पेक्षा मोठी म्हणल्यानंतर काय करावं लागेल? पुढे न्यावी लागेल. म्हणजे काय होईल? 766 ते तिथं काय होईल? 767. दशांश चिन्ह इथे, उत्तर काय येणार आहे? 76 दशांश चिन्ह 2. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर पुढे 200 मीटर लांब असणारी एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालते. तर 200 मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल? 200 मीटर लांबीची पहा. या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म आहे, इथून इथपर्यंत असा प्लॅटफॉर्म आहे 200 मीटर लांबी. प्लॅटफॉर्म आहे हा, त्याच्या माणसं उभी आहे आणि इथे एक रेल्वे येते. या रेल्वेची पण लांबी 200 मीटरच आहे आणि या रेल्वेला हा प्लॅटफॉर्म ओलांडायचा आहे. जर या गाडीचं इंजिन इथं आलं, 200 मीटर चालणार आहे गाडी, ती शेवटचा डबा इथे, प्लॅटफॉर्म ओलांडला का नाही? आता जेव्हा ही गाडीच्या पुढे इथनं पुढे जाईल आणि या ठिकाणी इंजिन येईल, शेवटचा डबा इथे, तेव्हा काय होणार आहे? हे 200 मीटर अंतर आणि पुढे गाडीची लांबी एवढं 200 मीटर, म्हणजे एकूण किती जावं लागेल? प्लॅटफॉर्म ओलांडायला 400. मग आता इथं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 72 किलोमीटर प्रति तास. 72 किलोमीटर प्रति तास, 72 किलोमीटर आवर या वेगाने 400 मीटर अंतर जाण्याचं. इथं रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी, एवढं अंतर जायचंय आणि किती वेळ लागेल, म्हणजे वेळ काढायची आहे. अरे साध्या जर तुम्ही सूत्रामध्ये याच्यामध्ये केलं ना असं एकमान पद्धतीमध्ये लगेच तुम्हाला क्लिक होतं. आपण क्लुप्तीने देखील जाणार, दोन्ही पद्धती तुम्हाला समजा. 72 आहे की सूत्र? मी कुठं नाही म्हणलं सूत्र. सूत्राने पण सूत्राने क्लुप्ती वापरायची, सूत्र म्हणजे क्लुप्ती वापरायची. आणि बेसिक पद्धतीने म्हणजे हे समजा 72 किलोमीटर पर आवर याचा अर्थ काय होतो? 672. मग ते सेकंदामध्ये करून घ्या. 1 तास म्हणजे
3600 सेकंद ला याचे मीटर करून घ्या. 72,000 मीटर. मी 400 मीटर आहे, मी कुठे लिहिले पाहिजे 400? हे वेळ आहे आणि हे अंतर आहे. कुठे लिहिलं पाहिजे? अंतर 400च्या खाली. आणि मग वेळ किती लागेल? x. एकमान पद्धतीमध्ये मांडणी काय? x बरोबर 3600 गुणिले 400 भागिले 72,000. शून्य घालवा. इकडली 2 शून्य इकडले 3 शून्यला 3 शून्य लिहिले. 36 एके 36, 36 दुने 72, 2 एके 2, 2 दुने 4 वरच्या 0 0. उत्तर किती येणार आहे? 20. आणि इतर वेळ आहे ती सेकंदामध्ये लिहिली. उत्तर 20 सेकंद. आता इथं क्लुप्ती काय सूत्र आहे? वेळ काढायची. वेळ बरोबर काय सूत्र आहे? अंतर भागिले वेळ. अंतर आहे 400 मीटर आणि वेग आहे 72. झालं का गणित? याला अंतर भागिले वेग करून हे तास मिनिटामधलं आहे ते सेकंदामध्ये आणायचं. मीटर पण सेकंद करायचे. म्हणजे याला काय करायचं असतं? 18/5 मी त्याला 18/5. म्हणजे जर तुम्हाला वेळ आणि वेग काढायचा असेल, वेग आणि वेळ काढायची असेल तर तुम्हाला त्याला 18/5 ने गुणा. आणि अंतर काढायचं असेल तर 5/18 ने गुणायचं. हे लक्षात ठेवा. ओके. मग इथं संक्षिप्त करून द्या. 18 एके 18, 18 चौक 72, 4 ने 4 एके 4 वरची 2 शून्य, 5 एके 5, 5 दुने 10 वरचे 0 0. उत्तर येणार 20 सेकंदामध्ये उत्तर येतं. 18/5 ते 5/18 गेले की ते सेकंदामध्ये येतं. तर पुढे प्रश्न क्रमांक 56 का 55? 56 प्रश्न वाचा. प्रश्न 56. 16, 48 आणि 80 या संख्यांच्या मसावीच्या किती पट लसावी? म्हणजे आता मसावी पण काढायचा आणि लसावी पण काढायचा. 16, 48, 80. 16, 48, 80. आता मूळ अवयव पद्धतीने काढला तर तुम्हाला एका ठिकाणी त्याचा लसावी पण येतो, मसावी पण येतो. तिन्ही संख्येला कशाने भाग जाईल? 2 ने 8. 16 2 दुने 4, 2 चौक 8, 2 चौक 8, 0 0. पुन्हा 2 ने जाईल 2 चौक 8, 2 कमी 2 दुने 4, 2 दुने 4, 2 0 0. पुन्हा 2 ने जाईल 2 दुने 4, 2 सर 12, 2 20. पुन्हा 2 ने जाईल 2 कमी 2 त्रिक 6, 2 पंचे 10. आता कशात जाते का? नाही. म्हणजे मसाले किती येणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा 2 चा चौथा 16. आता लसावी काढताना या सगळ्यांचा गुणाकार, लसावी काढताना या सगळ्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 1 ने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 48, 48 240. किंवा 5 ते 15, 15 दुने 3, 3 दुने 60, 60 दुने 120, 120 दुने 200. आपल्याला काय विचारेल? लसावी मसावीच्या किती पट आहे? 16ची किती पट आहे? 240. 16ची x पट बरोबर 240. पट म्हणजे गुणिले. x ला 16 गुणिले तिकडे पाठवतं काय होईल? 240 भागिले 16. 16 एके 16, 24 मध्ये 16 गेले 8, 8 घेतला 16 15. हुशार मुलगा इकडे बसणार नाही. हा आला मसावी आणि याचा हा आला असामायिक अवयव आणि तेवढा पट असतो. 3 गुणिले 5 15. त्याचं उत्तर येणार आहे ते इथं आहे. या दोघांचा गुणाकार एवढ्या पट लसावी असतो. हा मसावी आला
आणि त्याची एवढी पट केली याला यांनी गुणलं की लसावी येणार. जे इथं आपण बघितलं या ठिकाणी आयाम असावे, या ठिकाणी आयाम असावे आणि हे असामायिक अवयवांनी गुणलं की लसावे आला. याला भागितले हे केलं की याला हे झालाय राहणारे त्या 3 गुणिले 5 म्हणजे या मसावीची जे असामायिक अवयव यांच्या गुणाकाराने गुणलं की लसावी येतो. 3 15 एवढं सोपं होतं. हे सरावाने लक्षात येतात गोष्टी. पुढे 57वा प्रश्न. 2 मोठ्या माणसाची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 आहे तर त्यांच्या वयाची बेरीज. आता हा प्रश्न हा नवोदय विद्यालयाच्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. 2 मोठी माणसं आहेत त्यांचा गुणाकार केला वयाचा तर 770 येतो. तर त्या मोठ्या माणसाची वय किती आहे म्हणजे त्यांची बेरीज किती विचारली. हा परीक्षेला प्रश्न आला होता आणि यांनी बऱ्याच जणांच्या दांड्या उडवल्या. बऱ्याच म्हणजे अगदी 90% पोरांना हा प्रश्न सोडवतात आला. तर या 770चे मूळ अवयव काढायचे. 770चे मूळ अवयव काढूया आपण. कशाने भाग जाईल 2 बे त्रिक 6 1 राहिला 1 7 17 बे 8 16 बाकी 16 17 16 1 1 घेतला 10 बे 10. आता कशाने भाग जाईल 3 ने जातोय का 8 5 13 3 16 3 ने जात नाही 5 ने 5 7 35 बाकी राहिली 3 3 5 35 5 7 35. आता कशाने जाईल 7 ने 7 1 7 7 1 7 आणि आता 11. याचे जर मूळ अवयव पाडले 770 चे तर 770 चे मूळ अवयव होणार आहे 2 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 11. यातल्या दोघांच्या जोड्या करून ती वय करायची. या दोघांचा गुणाकार केला आणि या दोघांचा गुणाकार केला तर काय 5 गुणिले 10 आणि आखणीसाठी 77. 10 गुणिले 77 ही दोन्ही मोठी माणसं आहेत का रे. 10 वर्षाचा एक 77 वर्षाचा एक मोठी माणसं आहेत का. 10 वर्षाचा मोठा माणूस आहे ना मुलगा आहे चालेल का नाही. मग इथे ही जोडी बदलून टाकू आपण. इथं बदली जर अशी केली की 2चा आणि 7 चा केला आणि 5 चा आणि 11 चा केला तर काय होईल मला सांगा. बे 14 आणि 11 बघा बरं 14 वर्षात 55 वर्ष मोठी माणसं होती का नाही होणार. म्हणजे ही पण जोडी चालत नाही. पुन्हा जोडी बदलूया. या 2ची 11ची जोडू आणि या 5ची 7ची जोडू. 2ची 11ची काय होईल 22 आणि 5 आणि 7 काय होईल 35. ही दोन्ही मोठी माणसं आहेत का आहे. आपल्याला विचारलं की याचा गुणाकार 770 येतो का येतो. ही दोन्ही वयाने मोठी माणसं आहेत का आहे. आणि आपल्याला विचारलंय काय त्यांची बेरीज. 22 आणि 35 22 आणि 35 किती बेरीज 57. हे उत्तर त्याचं आहे का पर्यायामध्ये आहे. आणि या प्रश्नाने त्या पेपरला त्या वर्षीच्या सगळ्या मुलांच्या दांड्या उडवल्या होत्या. चला पुढे 2 संख्यांचा फरक 18.5 आहे त्याची बेरीज 120.3 आहे तर मोठी संख्या पण 18.5 120.3 बेरीज आहे आणि हा फरक आहे. 2 संख्येची बेरीज आणि फरक दिला असेल मोठी संख्या कशी काढायची. बेरीज आणि फरक दिला असेल तर मोठी संख्या कशी काढायची. हा बेरीज आणि फरक भागिले 2 म्हणजे मोठी संख्या. बेरीज केली तर काय येतं इथे मांडून झाली 120 दशांश चिन्ह 3. दुसरी संख्या मांडताना दशांश चिन्ह खाली दशांश 18 दशांश चिन्ह 5 किती येते बेरीज 138.8 बेरीज येते. मोठी संख्याचं काढायचं असेल तर बेरीज आणि फरक भागिले 2 करायचं. याला भागिले 2 138.8 भागिले 2 करा. बेस 12 13 12 गेले 1 राहिला 1 वर 8 घेतली बे 9 18 दशांश चिन्हाच्या पुढले 8 घेतले बे 14. मोठ्या माणसाचं वय किती आहे
मोठी संख्या काय 69.4. आणि जर लहान काढायची असते तर काय केलं असतं आपण, दोन संख्यांची बेरीज वजा फरक 120.3 वजा 18.5 केलं असतं. हा 3 मधनं जात नाहीत, मला तर 13तनं 5 गेले 8 राहिले. 3 जात नाहीत, मला तर 8 मधून गेले 1 राहिला. 2 2 गेले 0 1 101 याच्यावर चिन्ह 8 भागिले 2 केलं ते 10. एक घेतला भाग लागत नाही, भाग शून्याचा दशांची माझ्या तुम्ही 8 घेतले 18 2 9 18 50.9. यांची जर बेरीज केली तर 120.3 येते. फरक वजाबाकी केली तर 18.5 येतो. चला 59वा प्रश्न. नऊ पाया असणारी त्रिकोणी संख्या. 9 पाया त्रिकोणी संख्या कशी काढतात, 9च्या नंतर येणारे 10 भागिले 2. इथं गुणाकार करतात, अगोदर भागाकार करतात. 2 ने कसं जाईल, 1 5 9 5 ही त्रिकोणी संख्या येणार आहे. 9 पाया असणारी त्रिकोणी संख्या. पुढे 60वा प्रश्न घ्या. 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती. आता घन आहे म्हणजे लगेच त्याला लांबी रुंदी उंची. लांबी 12 आहे, रुंदी 12 आहे, उंची 12 आहे आणि याचं घनफळ काढायचे. घन म्हणल्यानंतर आकृती नीट व्यवस्थित लक्ष द्या. असा घन मी त्यात 1 सेंटीमीटरचे किती घन बसते. 1 मीटर लांब, 1 सेंटीमीटर लांब, 1 सेंटीमीटर उंच, 1 सेंटीमीटर उंच. घनाचं घनफळ म्हणजे काय सूत्र आहे, बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा घन. 12चा आपल्याला घन करावा लागेल. 12 गुणिले 12 गुणिले 12. 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे, 12चा वर्ग 144 गुणिले 12 हा गुणाकार करा. 12 8 4 12 48 4 52 चले 5 12 5 आणि 1728 एवढे घन सेमी किंवा हे लिहिताना 1728 सेंटीमीटरचा घन अशा पद्धतीने ते लिहिलं जातं. या पद्धतीने आपल्याला माझा गणित आपलं पूर्ण झालेलं आहे. मराठी पाहूया. चला कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे जे तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेलं आहे. दक्षिणेकडे हिंदी कोण बोलते रे महाराज, दक्षिणेकडे हिंदी महासागर पसरलेला आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अशी 3 बाजूने समुद्र असणारी ही भूमी आहे कन्याकुमारी. मी एका बाजूला पाहिलं तर हिंदी महासागर आहे दक्षिणेकडे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र, असे 3 समुद्र एकत्र आलेले स्थान आहे. देशाच्या अनेक भागातील यात्रेकरू येथे 3 समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आणि मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. कन्याकुमारी बहुतांश समुद्र साधारणपणे शांत असतो. भेट देणाऱ्या अनेकांना जाणवले आहे की या जागी एक विशिष्ट शांतता आणि स्तब्धता सदैव असते. या ठिकाणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा या सर्वोत्तम वेळा आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला तिथं सगळेजण बोलवतात. सूर्य सकाळी बंगालच्या उपसागरात उगवतो आणि संध्याकाळी अरबी समुद्रात मावळतो. खरं तर भारतात हे एकच असं ठिकाण आहे की जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो. बाकी का आपण कोकणामध्ये गेले तर तिथं फक्त मावळताना सूर्य पाहता येतो, समुद्रामध्ये उगवताना नाही. महाबळेश्वरला समुद्रच नाही.
सनसेट पण तिथं पाहता येतो, पण तिथं काही समुद्रात उगवत नाही, समुद्रात मावळत नाही. खरं तर भारतात हे असे एकमेव ठिकाण आहे जिथे सूर्य समुद्रात उगवतो, समुद्रात मावळतो. कन्याकुमारीला येणारे अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी येतात. त्यांना दोन अग्निगोलासारखे दिसणारे अरबी समुद्रात बुडणारा सूर्य आणि बंगालच्या उपसागरातून वर येणारा चंद्र एकाच वेळेस पाहतात. हे असं ठिकाण आहे की पौर्णिमेच्या दिवशी काय होतो, पूर्ण चंद्र असतो. एका बाजूला सूर्य मावळताना दिसतो, तिकडे बघितलं तर सूर्य मावळताना दिसतो, तेव्हा इकडे बंगालच्या उपसागरात सूर्य चंद्र उगवताना दिसतो. म्हणजे एका वेळेस दोन अग्निगोल एका वेळेस पाहता येतात, असं हे ठिकाण. तर कन्याकुमारी एक सुंदर स्थान आहे, कारण तिन्ही बाजूने समुद्राने भेटलेले. तिथे यात्रेकरू येतात किंवा हे नाही. कन्याकुमारी येथे पूर्वेला सूर्य पुढील ते कशातून उगवतो, बंगालच्या उपसागरात, मावळताना अरबी समुद्रात मावळतो. भारतात कन्याकुमारी एक स्थान असे आहे जेथे गाडी आहे, जेथे सूर्य उगवताना देखील समुद्रातून उगवतो आणि समुद्र मावळताना देखील समुद्रामध्ये मावळतो असं दिसतं. प्रत्यक्षात काय समुद्रात येत नाही किंवा समुद्रात जात नाही, बुडत नाही समुद्रात. पुढे कन्याकुमारी येथे पौर्णिमेच्या दिवशी दोन अग्निगोल एकाच वेळेस पाहता येतात. याचा अर्थ काय, पश्चिमेला अरबी समुद्रात सूर्य मावळत असतो, तेव्हा पूर्वेच्या बंगालच्या उपसागरामध्ये चंद्र वरती येत असतो. कन्याकुमारी हे स्थान हिंदी महासागराच्या कोणत्या दिशेला आहे? आता पहा, दक्षिणेला हिंदी महासागर, म्हणजे हिंदी महासागराच्या कोणत्या दिशेला आलं? उत्तरेला कन्याकुमारी येणार, कारण कन्याकुमारीच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हिंदी महासागराच्या कोणत्या दिशेला आहे कन्याकुमारी? उत्तरेला. म्हणजे असं साध्या सोप्या भाषेमध्ये माझ्याकडे जगता बसलाय कुठे, माझ्या पश्चिमेला बसलाय, मग मी त्याच्या कोणत्या दिशेला आहे, त्याच्याकडून मी पूर्वेला आहे. पुढं एखाद्या निरव रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. रात्रीच्या आकाशात पाहायला दिसतात, त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटवलेल्या आहेत अशा दिसतात. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्या एका ठिकाणी रात्र कशा राहतात, त्या खाली का पडत नाही. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एका ठिकाणी राहत नाही, त्या आपल्या आपल्या मार्गावर सावकाश सरकत असतात. जशी पृथ्वी आणि इतर 8 ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गाने फिरत राहतात. तुम्हाला वाटते की तारका एका ठिकाणी असतात, कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाही. त्याचे कारण ते आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहे. त्या फिरत असूनही आपल्याला त्या एका ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे, ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहील असे पाहते. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊन देत नाही. तर या तारका म्हणजे आपल्या या तारका जे तारे आहेत, आपल्याला सूर्य हा तारा आपल्याला सगळ्यात जवळ आहे, तो म्हणून एवढा मोठा आहे. या तारका त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं लांब आहे, त्यामुळे त्या बारीक दिसतात. पाहिलं तर त्या सूर्यापेक्षा मोठे तारे येते, फक्त खूप दूरवर असल्यामुळे त्या हलताना आपल्याला जाणवत नाही. याचा अर्थ त्या हलत नाही, त्या हलत आहे, त्या देखील फिरत आहेत अवकाशामध्ये. त्यांच्या प्रत्येकाचे ठरलेला मार्ग भ्रमण कक्षात ठरलेला आहे. तारका फिरताना आपण पाहू शकत नाही, कारण त्या खूप दूर आहे. उतारात उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती आहे? एका ठिकाणी राहत नाही, दिसतात आपल्याला एका ठिकाणी. एखाद्या निरव रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसतं? तारका म्हणजे चांदण्या लुकलुकताना दिसत आहेत. फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात, कारण ती त्यांना एकमेकीच्या वाटेत येऊन देत नाही. या ती म्हणजे कोण? ती एकमेकाच्या वाटेत येऊन देत नाही. चला पुढचा उतारा घ्या. रामू एका खेडेगावात राहतो. त्याचे आजोबा शेतकरी आहेत. राजूचे वडील देखील शेतकरी आहेत. पावसाळ्यात रामू शेतावर जातो,
तो आंब्याच्या झाडाखाली बसतो. कधी कधी तो एखादा पिकलेला आंबा तोडतो आणि खातो. शेतात जांभळीची झाडे देखील आहेत. रामू जेव्हा शाळेतून घरी परततो तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो. तो पिकलेली जांभळे नेसतो. ती तो घरी घेऊन जातो. त्याची आई ती जांभळे धुवून देते आणि रामू खातो. तुमच्या घरात उचललं जांभळ खाली पडलेले का उचलून खाल्लं असं नाही, तर ते खाली मातीत पडलेलं असतं, ते धुवून खाणं गरजेचं. ते पिकलेलं जांभळ पडल्याचं फुटतं खाली. जेव्हा रामूला शाळा नसते तेव्हा तो वडिलांबरोबर शेतावर जातो. तो गायींना कुरणावर चरायला नेतो. त्याचा कुत्रा मोठी आली की त्याच्या बरोबर जातो. मोठी गवतात बागडतो. तो जोराने भुंकतो. संध्याकाळी ते घरी परततात. तो परिवारासह डाळ भात भाजी अशी चविष्ट भोजन करतो. रात्रीच्या जेवणानंतर ते आंबे खातात आणि दूध पितात. त्या परिवाराला आपले खेड्यातले जीवन फार आवडते. तो एक सुखी परिवार आहे. रामू कोठे राहतो? पुढे रामूचे आजोबा आणि वडील काय काम करतात? शेतकरी आहे, म्हणजे शेती करतात. रामू पावसाळ्यात काय करतो? शेतावरती जातो आणि शेतावरती जाऊन तिथं पाहिलं. रामू शाळा सुटल्यावर काय करतो? धाव घेतो. पावसाळ्यामध्ये जांभळाला जांभळं आलेली असतात, बरोबर त्या कालावधीमध्ये तो कुत्र्याच्या ओरडण्याला खाली की काय म्हणतात? उतारा वाचा कुठचा? उतारा काय आहे? देशात 2018 मध्ये झालेल्या मोजणीनुसार प्रत्येकी वाघाची संपूर्ण देशाची संख्या 3000 आणि महाराष्ट्रातील 312 आहे. सर्वाधिक वाघ भारतात असल्याने त्यांचे संवर्धन करण्याची पहिली जबाबदारी भारताची आहे असं जग मानतं. त्यामुळे गेल्या शतकात भारताने वाघाच्या पालन पोषणासाठी अनेक महत्वाची पावलं उचलली. त्यामध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन मंडळ आणि गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना, जवळपास 70,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर 50 व्याघ्र प्रकल्पाची स्थापना, अशा अनेक बाबींचा समावेश आहे. हे सर्व उपाय केले असले तरी शिकार, अवैध व्यापार, आदिवासाचा नाश आणि स्थानिक लोकांचा वाघाबरोबर होणारा संघर्ष यावर नियंत्रण मिळवण्यात अपेक्षित यश सध्या तरी न मिळाल्यामुळे देशातील वाघांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे मानले जाते. राज्यात 312 वाघांपैकी 175 म्हणजे जवळपास 56% वाघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 82 झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देशात सर्वाधिक वाघांची संख्या म्हणून नावाजला जाते. पण त्याचबरोबर देशात मानव आणि वन्य प्राणी संघर्षामध्ये चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. हे देखील विसरून चालणार नाही. गेल्या काही वर्षात या जिल्ह्यातील मानव आणि वाघ यांच्यातील संघर्षांच्या वाढत्या घटनेमुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. लोक त्या निसर्गामध्ये हस्तक्षेप करतात. त्याच्या जाण्या येण्याच्या जगण्याच्या त्या ठिकाणी लोक जात आहेत. त्यामुळे तो घाबरतो, बिथरतो. त्याला पुरेसं धारण न मिळालं नाही तर तो लोकांच्या लोकवस्तीशी कुत्र्यांना वगैरे हे करतो. माणसांवरती देखील हल्ला करतो. त्यामुळे तो महाराष्ट्रात वाघांची संख्या किती आहे? एकूण जर मोजले तर या ठिकाणी 212. महाराष्ट्रामध्ये खाली गेले. उतारा खाली गेले. भारतामध्ये 3000 आहे. त्यातले महाराष्ट्रामध्ये 300. यातले जर पाहिलं तर 175 चंद्रपूर मध्ये. कोणत्या अभयारण्यामध्ये आहे? ताडोबामध्ये. आणि 56 म्हणजे 175 ताडोबा मध्ये, 82 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे एकूण दोन्ही पण चंद्रपूर जिल्ह्यातच आहे. की महाराष्ट्रात जे 312 आहेत त्यातले 175 चंद्रपूर जिल्ह्यात, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 82. म्हणजे हे दोन्ही जर काउंट केले तर 50% पेक्षा जास्त. म्हणजे तर 56% केवळ एकट्या ताडोबामध्येच आहे. 175 56% चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि ताडोबामध्ये 82. तर आपल्या महाराष्ट्रात विचारले 312. चला पुढे. गोळा करणारे आठवीची वाघांची मोजणी कोणत्या वर्षी झाली होती? 2018.
देशात एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे? 50. वाघाच्या अस्तित्वाला धोका न पोचवणारे, पहा प्रश्न काय आहे? न पोचवणारे पूर्वीची कारण होते. समाज माध्यमांची जागृती हे बरोबर आहे. शिकारीमुळे अस्तित्वाला धोका पोचतो का? पोचतो. याने पोचतो का जागृती केल्यामुळं? नाही. शिकारीमुळे पोचतो. आदिवासीच्या नाशामुळे पोचतो. व्यापारामुळे पोचतो. म्हणजे यामध्ये न पोचवणार म्हणजे याच्यामुळं जागृती केली तर त्यामुळे लोक जागे होते. पण वाघ आहे, वाघाला पण भीती आहे ना. तुम्ही जर जाताना एक काठी घेऊन गेला, ही काठी म्हणजे वाघाला मारण्यासाठी नाही, काठी वाजवत पाय आपटत त्याला ह्याला जर घुंगरू लागले तर वाघाला कळतं ना माणूस आलेला, तो लगेच लांब निघून जाऊ शकतो. तुम्ही गपचूप गेला तर त्याला भीती वाटते ना. तुम्ही जवळ आल्यानंतर त्याला मारता म्हणून तो तुमच्यावरती हल्ला करतो. तुम्ही जर बघितलं साप चावतात म्हणजे साप का चावतात? जेव्हा त्यांना वाटते की आपल्याला आता मृत्यू आहे, आपल्या हल्ला होईल, तेव्हा ते हल्ला करतात. जर तुम्ही अगोदर आवाज केला तर साप दूर पळून जातो. तशा पद्धतीने. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या मानव आणि वाघाच्या संघर्षामुळे झालेलं. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटून पुढील तासाला.